नमो बुद्धाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वे टू निर्वाणा या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण भगवान गौतम बुद्धांच्या संबंधित माहिती घेणार आहोत. खरंच भगवान गौतम बुद्ध हे मुंबई या ठिकाणी आले होते काय? मुंबई आणि त्यांचा काही प्राचीन संबंध होता काय? खरंच भगवान गौतम बुद्धांचे भिक्षापात्राचे तुकडे मुंबई येथे सापडले होते काय? भंते पूर्ण हे कोण होते आणि त्यांचा तथागत भगवान गौतम बुद्धांशी काही संबंध होता काय? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ट्रॅव्हल लॉग किंवा या एका सिरीजमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला माझ्यासोबत आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधूया. या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यापूर्वीच मी थोडी माहिती गोळा केली होती. प्रामुख्यानं प्राध्यापक मोरे यांचं महाराष्ट्रातील बौद्ध धम्माचा इतिहास हे पुस्तक मी चाळलं होतं. सकाळी लवकरच नेरळवरून आम्ही निघालो. दादरला पोहोचलो आणि खूपच दमट वातावरण सहन न झाल्यामुळे आम्ही पुढचा प्रवास AC लोकलने करण्याचा निर्णय घेतला. एवढा 3 तासांचा प्रवास करून आम्ही फायनली पोहोचलो ऐतिहासिक नगर असलेल्या नालासोपाऱ्याला. नमो बुद्धाय मित्रांनो, आजच्या या ट्रॅव्हल लॉगची सुरुवात मी एका कथेपासून करणार आहे. ती कथा अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि त्या कथेवर पूर्ण असं वाटतं मला की तो ट्रॅव्हल लॉग डिपेंड आहे. तर ती कथा अशी आहे, फार प्राचीन काळी एक सोपारा नावाचं शहर होतं आणि ते सोपारा नावाचं शहर हे प्रांतिक राजधानीचं ठिकाण होतं. आता प्रांतिक राजधानी म्हणजे काय? जशी महाराष्ट्र प्रांताची राजधानी ही मुंबई आहे, त्यावेळी त्या प्रांताची राजधानी ही सोपारा होती आणि ते जागतिक कीर्तीचं फार प्रसिद्ध असं ठिकाण होतं. देशविदेशातले जहाज त्या ठिकाणी थांबायचे. व्यापाराचं एक ते महत्त्वाचं केंद्र होतं आणि त्याच शहरामध्ये म्हणजे सोपारामध्ये पूर्णा नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याचा चंदनाच्या लाकडांचा व्यापार होता. तो गडगंज श्रीमंत होता. झालं असं की एके दिवशी तो जहाजाने प्रवास करत होता आणि त्या जहाजामध्ये श्रावस्ती नावाच्या शहरातले काही व्यापारी त्या जहाजामध्ये उपस्थित होते आणि ते सुद्धा त्याच्यासोबत जहाजाने प्रवास करत होते. तर ते प्रवास करता करता श्रावस्ती शहरातले व्यापारी काही गाथांच्या स्वरूपात गाणी गात होते. त्या गाथांचा अर्थ आणि त्या गाण्याचा अर्थ ऐकून जो पूर्णा नावाचा व्यापारी आहे तो फार प्रसन्न झाला. त्याला गाथा खूप आवडल्या. तर त्यांनी त्या दुसऱ्या व्यापाऱ्यांकडे विचारणा केली की या गाथा कोणाच्या आहे. तेव्हा ते व्यापारी म्हणाले की आमच्या शहरामध्ये श्रावस्ती या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांच्या या गाथा आहेत आणि ते मानवमुक्तीचा मार्ग सांगतात, ते दुःखमुक्तीचा मार्ग सांगतात. तर जो व्यापारी पूर्ण आहे तो फार प्रसन्न होतो. तो त्यांना भेटण्याची त्या व्यापाऱ्यांसमोर एक उत्कंठ इच्छा व्यक्त करतो. तर तो पूर्णा नावाचा जो व्यक्ती आहे, व्यापारी आहे, तो श्रावस्तीला जातो. भगवान बुद्धांची भेट घेतो. भगवान बुद्धांचा मानवमुक्तीचा मार्ग व दुःखमुक्तीचा मार्गावर तो अतिशय प्रसन्न होतो. तेथेच भगवान बुद्धांच्या हाताने जो पूर्णा व्यापारी आहे तो धम्माची दीक्षा घेतो आणि त्या दिवसापासून जो व्यापारी पूर्ण आहे तो भंते पूर्ण होतो. तर हाच भंते पूर्ण परत आपल्या मायदेशी म्हणजे सोपारा या ठिकाणी येतो आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. जी तुम्हाला आता मी एक कथा सांगितली, ती कथेमध्ये जे नाव आलेलं आहे सोपारा म्हणून, तर ते सोपारा आहे दुसरं तिसरं काही नसून महाराष्ट्रातील एक जे प्रसिद्ध शहर आहे मुंबई शहर. ते मुंबई शहरामधलं एक उपनगर आहे. म्हणजे तुम्ही मुंबई शहरामध्ये गेलात आणि वेस्टर्न लाईनवर जर गेलात तर तुम्हाला नाला सोपारा नावाचं एक रेल्वे स्टेशन मिळतं. ते रेल्वे स्टेशनचं नाव नाला सोपारा म्हणजे मी कथेमध्ये जे नमूद केलं ते सोपारा आहे. आणि ही जी पूर्णाची कथा आहे, ही कथा जर तुम्ही अजंता केव्जमध्ये गेले तर त्या अजंता केव्जमध्ये केव्ज नंबर 2 ही कथा पूर्णाची संपूर्ण कोरलेली आहे. आणि या कथेमध्ये खूप सारा सस्पेन्स आहे. तो सस्पेन्स अर्थातच मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला थोडं वेट करायला लागेल. तर लेट्स एक्सप्लोर दॅट स्टोरी ऑल्सो आणि तो सस्पेन्ससुद्धा मी तुम्हाला एक्सप्लोर करतो, तुम्हाला एक्सप्लेन करतो.
चला तर बघूया. नमोदय मित्रांनो, आज आपण सोपारा या शहरी आलो, ते म्हणजे मुंबईच्या जवळ. आणि सोपारा या शहराची जर इतिहास बघायला गेलो तर तो 100-150 वर्षापूर्वीचा नसून तो सुमारे 2000 वर्षापूर्वीचा आहे. आणि ह्याची नोंद आपण जर बघायला गेलो तर ती अजिंठा केव्ज आणि कान्हेरी केव्ज जी आपल्या संजय गांधी नॅशनल पार्क जे अंधेरीच्या इथे आहे त्यामध्ये आपल्याला त्याची नोंद मिळेल. जसं आपण मगाशी ऐकलं की भंतेपूर्ण हे श्रावस्तीमधून सोपाऱ्यात आले बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन, तेव्हा त्याने सोपाऱ्यामध्ये चंदनाच्या लाकडाचा एक मोठा बुद्ध विहार बांधला. आणि त्या विहारासाठी त्यांनी गौतम बुद्ध यांना आमंत्रित केले त्याच्या उद्घाटनासाठी. तर असं म्हटलं जातं की गौतम बुद्ध त्यांच्या 500 भिक्खूंसंग इथे आले होते. गौतम बुद्ध हे जेव्हा सोपाऱ्यात आले होते तेव्हा त्यांनी त्याच वेळी कृष्ण व गौतम या नागराजांना देखील बुद्ध धम्माची दीक्षा दिली होती. यांचा उल्लेख इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिल्या गेलेल्या महाकवी अश्वघोष यांच्या बुद्धचरित्रात सापडतो. सोपारा येथील स्तूपाचे एकूण 3 वेळा विस्तारीकरण झाले होते आणि तेही 3 वेगवेगळ्या कालखंडामध्ये. मूळचे सोपारा येथील स्तूप हे संपूर्णपणे चंदनाच्या लाकडाचे होते. त्याला चंदनाचे दरवाजे सुद्धा होते. जसे आत्ता आपण सांची स्तूपाला दरवाजे पाहतो चंदनाच्या लाकडांचे, तशा प्रकारचे दरवाजे या सोपारा येथील स्तूपाला होते. यानंतरच्या कालखंडामध्ये चक्रवर्ती राजा सम्राट अशोक याच्या काळामध्ये या स्तूपाचे विस्तारीकरण झाले. या काळामध्ये दगड, माती, वीट या सर्वांचा समावेश करून स्तूप याचे विस्तारीकरण करण्यात आले. पण मला प्रश्न पडतो की या स्तूपाचा शोध कसा लागला? खरंच या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध येऊन गेलेत का? या स्तूपाचे उत्खनन करत असताना या ठिकाणी काय सापडले? खरंच सोन्याचा कलश सापडला का? या ठिकाणी सोन्याची फुले सापडली का? असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये उद्भवतात. तर चला या प्रश्नांची उत्तरं शोधूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की तथागत भगवान गौतम बुद्ध यांची सोपारा किंवा नाला सोपारा या ठिकाणी येण्याची किती शक्यता आहे किंवा होती. तर मित्रांनो, आपल्याकडे जी दिव्यवदनम नावाची बुद्धिस्ट इन्स्क्रिप्ट आहे त्यातली सर्वात ओल्डेस्ट, सर्वात जुनी ही चीनमधील 6th सेंचुरी म्हणजेच जवळपास 1500 वर्ष जुनी इन्स्क्रिप्ट आपल्याला सापडते. यामध्ये पूर्णाच्या कथेचा उल्लेख आपल्याला सापडतो. याच पूर्णाचा उल्लेख आपल्याला अजिंठा लेणी, अजिंठा केव्ज या ठिकाणी सुद्धा सापडतो. मित्रांनो, आपल्या मुंबईच्या जवळपास असलेल्या गोरेगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला इन्स्क्रिप्ट सापडतात. आणि या इन्स्क्रिप्टमध्ये मोसालक दत्त नावाचा संन्यासी हा सोपारा, आत्ताचे नाला सोपारा या ठिकाणी राहत असल्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. त्याचप्रमाणे पूर्णाच्या कथेमध्ये मोसालक दत्त नावाच्या संन्यासाला तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी स्वतः दीक्षा दिली असा उल्लेख आपल्याला सापडतो. तर याच कथेचा पुरावा घेऊन तथागत भगवान गौतम बुद्ध हे नाला सोपारा या ठिकाणी येऊन गेले असावेत याची शक्यता आपल्याला नाकारता येते. हाच इतिहास वाचून भगवानलाल इंद्रजीत जे का मोठे इतिहास संशोधक होते, ज्याला आपण आर्किओलॉजिस्ट म्हणतो, हेच आजपासून 150 वर्षांपूर्वी म्हणजेच 1882 साली या ठिकाणी त्यांनी उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. ते जेव्हा इकडे एक्सकॅव्हेशन करण्यासाठी जातात तेव्हा ती जागा तिकडे मुरुड राजाचा किल्ला म्हणून प्रसिद्ध असते. ते एक्सकॅव्हेशन करायला सुरुवात करतात. पहिले 2 दिवस ते फक्त 10-12 फूट ढिगाऱ्याखाली ते एक्सकॅव्हेट करतात. पण तिसऱ्या दिवशी जवळपास 13 फूट खाली जेव्हा ते जातात तेव्हा त्यांना तिकडे एक वस्तू भेटते. त्याला करंडक म्हणून म्हणतात. ती वस्तू पाहून ते चाटच पडतात. ती वस्तू असते एक दगडी करंडक. ते करंडक म्हणजेच आत्ताच्या भाषेत आपण त्याला कप असं म्हणू शकतो. जेव्हा तो करंडक उघडला जातो तेव्हा त्यांना त्या करंडकामध्ये 7 बुद्धांच्या मूर्त्या सर्क्युलर पोझिशनमध्ये सापडतात. आणि त्यातलीच एक मूर्ती असते जे म्हणजे मैत्रेय बोधिसत्व.
जर तुम्हाला मैत्रेय बोधिसत्व हे तुम्हाला माहीत नसेल तर मी ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. कोणत्याही व्यक्तीला जर बुद्ध होण्यासाठी आधी बोधिसत्व ही स्टेज पार करावी लागते. म्हणजेच आधी त्या व्यक्तीला बोधिसत्व ही स्टेज, त्या व्यक्तीला त्या स्टेज थ्रू जावं लागतं. त्यानंतरच त्याला बुद्ध होता येतं. आता मैत्रेय बोधिसत्व हा एक असा बोधिसत्व आहे जो की तो या बोधिसत्व अवस्थेपर्यंत पोहोचलेला आहे आणि तो येणाऱ्या काळात बुद्ध होणार आहे. म्हणजे जो येणाऱ्या काळात जो बुद्ध होणार आहे त्याचे नाव हे मैत्रेय बोधिसत्व असे ठेवण्यात आले आहे. तुम्ही ऐकलं असेल की मैत्रेय बोधिसत्वाची मूर्ती या ठिकाणी सापडली होती आणि मैत्रेय बोधिसत्वाची मूर्ती या ठिकाणी सापडणं म्हणजे खरंच या ठिकाणी काहीतरी इम्पॉर्टंट रिलिक्स असलं पाहिजे. तर भगवानलाल इंद्रजी ते जेव्हा उत्खनन करत असतात तर तेव्हा त्यांना कॉपरचं एक करंडक सापडतं आणि कॉपरच्या करंडकाभोवती त्यांना एक नाणं सापडतं. त्या नाण्यावरील इन्स्क्रिप्शन्स पाहून ते तर चाटच पडतं, कारण का त्या नाण्यावरील जे इन्स्क्रिप्शन आहे ते असं असतं की यज्ञश्री गौतमी पुत्र सातकनिस. आता याचा अर्थ काय, मी तुम्हाला आणखी एक त्याचा एक सोपा अर्थ सांगतो. यज्ञश्री गौतमी पुत्र सातकर्णी. आता स्टोरी होते एकदम सुरू शेरलॉक होमसारखी की हा गौतमी पुत्र सातकर्णी कोण किंवा हे जे नाणं आहे ते कोणत्या काळातील आहे. भगवानलाल इंद्रजी जेव्हा यज्ञश्री गौतमी पुत्र सातकर्णी याला इतिहासाच्या पानांमध्ये चाळायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना गौतमीपुत्र सातकर्णी हा इसवी सन 1 ते 2 शतकातला फार मोठा राजा असल्याचं त्यांच्या निदर्शनास येतं. आणि त्या राजाच्या अंडरमध्ये किंवा त्या राजाच्या आधिपत्याखाली महाराष्ट्रातला फार मोठा भूभाग हा त्या गौतमीपुत्र सातकर्णीच्या आधिपत्याखाली असतो. म्हणजे जवळपास जर तुम्ही बेरीज वजाबाकी केली इसवी सन 1 ते 2 शतक, याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की हे जे स्तूप आहे किंवा सोपारा स्तूप जो आहे हा जवळजवळ 1900 वर्ष जुना आहे. म्हणजे आपण आता सोपारा स्तूप हा किती जुना आहे तर तो जवळपास 1900 म्हणजे जवळपास 2000 वर्षापूर्वीचा हा स्तूप आहे. आता तुम्हाला कळलंच असेल की हा जो स्तूप आहे हा कमीत कमी 2000 वर्षांपूर्वीचा असावा. हा जो कॉपरचा करंडक आपल्याला भेटलेला असतो, तो कॉपरचा करंडक जेव्हा भगवानलाल इंद्रजी त्यांची टीम एक्सकॅव्हेट करताना ओपन करतो तर त्या कॉपरच्या करंडकाच्या आतमध्ये त्यांना सापडतो सिल्वरचा करंडक. सिल्वरचा करंडक जेव्हा ते भगवानलाल इंद्रजी ते ओपन करतात तेव्हा त्या सिल्वरच्या करंडकाच्या आतमध्ये त्यांना सापडतो हा दगडाचा करंडक किंवा आपण त्याला म्हणू शकतो स्टोनचा करंडक. जेव्हा हा दगडाचा करंडक स्टोनचा करंडक भगवानलाल इंद्रजी हे जेव्हा ते ओपन करतात तर त्याच्या आतमध्ये त्यांना सापडतो स्फटिकाचा करंडक. आता स्फटिक म्हणजे एक ग्लास टाईप ट्रान्सपरंट करंडक तो असतो. आणि जेव्हा भगवानलाल इंद्रजी तो स्फटिकाचा किंवा ग्लासचा करंडक ओपन करतात तर त्या ग्लासच्या किंवा स्फटिकाच्या करंडकाच्या आतमध्ये त्यांना सापडतो सर्वात मौल्यवान आणि किमती हा सोन्याचा करंडक. आता प्रत्येक करंडक जेव्हा ते ऑब्झर्व करतात, निरीक्षण करतात तर प्रत्येक करंडकाच्या भोवती बिडाचे मणी, सोन्याची फुले, आता त्याची संख्या पण आहे 109, 108 सोन्याची फुले त्या ठिकाणी पसरवलेली असतात. आणि त्यानंतर जेव्हा तो सोन्याचा करंडक ओपन करतात तर त्या सोन्याच्या करंडकाच्या आत बिडाचे मणी असतात, सोन्याची फुले असतात, सुगंधी पावडर असते आणि या सर्वांच्या सोबतच चिनी मातीचे काही लहान सहान तुकडे असतात. आता बघा, हे खूप इम्पॉर्टंट रिलिक्स आहे. जेव्हा त्या सोन्याच्या करंडकाच्या आतमध्ये आपल्याला चिनी मातीचे इम्पॉर्टंट रिलिक्स किंवा चिनी मातीचे काही तुकडे सापडतात आणि ज्या पद्धतीने ते चिनी मातीचे तुकडे, अतिशय लहान तुकडे, हे एकदम स्तूपाच्या आतमध्ये दगडाच्या करंडकामध्ये, स्फटिकाच्या करंडकामध्ये, चांदीच्या करंडकामध्ये, दगडाच्या करंडकामध्ये, मग सोन्याच्या करंडकामध्ये सुगंधी पावडर टाकून, सोन्याची फुले टाकून जेव्हा ते त्या ठिकाणी ठेवलेले असतात तर तिथे म्हणण्याला वाव आहे की हे जे तुकडे आहेत हे कदाचित भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षापत्राचे तुकडे असावेत किंवा त्याला म्हणण्याला वाव आहे. का वाव आहे? कारण जेव्हा आपण इतिहासाची पाने चाळतो तेव्हा आपल्याला असं समजतं की भगवान बुद्धांच्या ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या, म्हणजे त्यापैकी एक होतं भिक्षापात्र, त्यापैकी एक होतं त्यांच्या अस्थी, हे त्या काळातील राजांनी त्या अस्थी किंवा त्या भिक्षापत्राचे तुकडे ते आपापल्या राज्यामध्ये नेऊन सर्वात जास्त सम्राट अशोकाने ते रिलिक्स किंवा ते अस्थी आणि भिक्षापत्राचे तुकडे
हे आपापल्या जे प्रोव्हिन्शियल सेंटर्स आहेत, प्रांतिक राजधानीचे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी नेऊन प्रत्येक ठिकाणी हे स्तूप बांधण्यात आले. त्यापैकीच स्तूप म्हणजे आपला हा सोपाऱ्याचा स्तूप जो तुम्ही बघू शकता, तर त्यापैकीच हा स्तूप असावा असं म्हणण्याला वाव सुद्धा आहे. तर हा आहे इतिहास आपल्या या सोपाऱ्या स्तूपाचा. तुम्ही नाला सोपारा हे ठिकाण हलक्यात घेऊ नका, कारण की नाला सोपारा या ठिकाणाला किंवा सोपारा या आता त्याचे खूप सारे नाव आहेत, 10-20 नाव आहेत. कधी त्याला सोपारा नगरी म्हणतात, कधी शूरपारक नगरी म्हणतात, कधी सुखपारक म्हणतात. अशी खूप 10-20 नावं आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये ती तुम्हाला नावं सापडतील. हे फार प्रसिद्ध व्यापारी केंद्र होतं, प्रांतिक राजधानीचं ठिकाण होतं आणि बौद्ध धम्माचं फार प्रसिद्ध असं धम्माचं एक मानवमुक्तीचा मार्ग सांगणारं, दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारं, भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा प्रचार करणारं हे फार महत्त्वाचं स्थळ होतं. बाहुं सहस्रमभिनीं नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं तर याच ठिकाणाहून तुम्ही म्हणू शकता की मानव मुक्तीच्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार झाला. याच ठिकाणाहून तुम्ही असं म्हणू शकता की दुःख मुक्तीच्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार झाला. याच ठिकाणाहून तुम्ही असं म्हणू शकता की बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. आणि म्हणूनच हा इम्पॉर्टंट टॉपिक किंवा हा इम्पॉर्टंट मुद्दा ट्रॅव्हल लॉग आपण वे टू निर्वाणा या सिरीजमध्ये आपण घेतला. कारण का तुम्हाला आठवत असेल वे टू निर्वाणाकडे प्रयाण. तर आपण आज या ठिकाणी या माहितीसोबत थांबूया. पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये नवा एखादा टॉपिक घेऊन, नवा एखादं स्थळ घेऊन पुन्हा एकदा आपण भेटूया वे टू निर्वाणा या सिरीजमध्ये. नमो बुद्धाय. जय हिंद.